नमस्कार. आज आपण फंडामेंटल ऑफ नर्सिंगमध्ये इम्पॉर्टंट काही क्वेश्चन्स पाहणार आहोत. मी या अगोदर फंडामेंटल ऑफ नर्सिंगचे 2 यूट्यूब व्हिडिओ पाठवलेले आहेत. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 म्हणजे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स टाकलेले आहेत. आज आपण 15 मार्क्ससाठी डिफरन्स बिटवीन 15 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला जातो कंपल्सरी, आणि काही डेफिनेशन 5 मार्क्ससाठी विचारले जातात. तर टुडे वी विल सी अबाउट द डिफरन्स बिटवीन हेमोप्टायसिस अँड हिमॅटोमॅसिस. सो हिमॅप्टायसिस मीन्स कपिंग अप ऑफ ब्लड, खोकते वेळी रक्त बाहेर पडणे, आणि हिमॅटोमॅसिस मीन्स वॉमिटिंग ऑफ ब्लड, उलटीमध्ये रक्त असणे. देन सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ हिमॉप्टायसिस इज कॉजेस. काय कारणे आहेत हिमॉप्टायसिस व्हायचे, या थुंकीमध्ये या खोकते वेळे रक्त यायचे? तर फर्स्ट इज अ रेस्पिरेटरी इन्फेक्शन. जर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट श्वास नलिकेमध्ये जर इन्फेक्शन झालेलं असेल, संसर्ग झालेला असेल, सच ॲज सिस्टिक फायब्रोसिस असेल, निमोनिया, ट्युबरक्लोसिस, कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजेस, या पल्मनरी एम्बोलिझम अँड लंग कॅन्सर असेल, तर कपिंगमधून रक्त येतं. या थुंकीमधून या खोकतेवेळी रक्त यायची शक्यता असतात. दॅट इज अ हिमॉप्टायसिस. आणि हिमॅटोमॅसिस, कॉजेस ऑफ हिमॅटोमॅसिस मीन्स गॅस्ट्रो इंटेस्टायनल प्रॉब्लेम, म्हणजे आपली जी गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक्ट आहे, GI ट्रॅक्ट, अन्ननलिकेची, सच ॲज स्टमक कॅन्सर. जर पोटामध्ये जठरामध्ये कॅन्सर असेल, गॅस्ट्रायटिस, या स्टमक या जठरमध्ये सूज असेल, पेप्टिक अल्सर असेल, लिव्हर फेल्युअर, लिव्हर खराब झालेलं असेल, द यूज ऑफ NSAID, म्हणजे लाईक काही मेडिकेशन्स असतात जसे ब्रुफेन, हे वारंवार घेतल्यामुळे पण काय होतं, हिमॅटोमॅसिस व्हायचे चान्सेस असतात. अँड अल्कोहोल, वाईन घेणे कॅन अल्सो कॉज ब्लिडिंग इन द स्टमक, आणि यामुळे पण काय होतं, सर्टेन ड्रग्स घेतल्यामुळे, ब्रुफेन या क्रोसिन कंटिन्युअसली, या वाईन घेतल्यामुळे जठरामध्ये ब्लिडिंग व्हायचे चान्सेस असतात. त्यानंतर थर्ड आहे हिमॉप्टायसिसचे कॅरेक्टरिस्टिक्स, ॲपिरन्स ऑफ ब्लड्स. तर कसा असतो हिमॉप्टायसिस मध्ये फोमी अँड ब्राईट रेड ब्लड असतं, आणि हिमॅटोमॅसिसमध्ये कॉफी ग्राउंड ऑर ब्राईट रेड, कॉफीसारखा कलर असतो रक्ताचा. त्यानंतर डायग्नोसिस, हिमॉप्टायसिसचे डायग्नोसिस करण्यासाठी फिजिकल एक्झामिनेशन केलं जातं. चेस्ट एक्सरे, छातीचा एक्सरे घेतला जातो, CT स्कॅन घेतलं जातं, आणि ब्रॉन्कोस्कोपी म्हणजे एक दुर्बिणीतून तपास केला जातो. आणि हिमॅटोमॅसिसमध्ये डायग्नोसिस करण्यासाठी फिजिकल एक्झामिनेशन घेतलं जातं, पेशंट हिस्ट्री आणि इसोफेगो गॅस्ट्रो डिओडिनोस्कोपी केली जाते. त्यानंतर हिमॅप्टायसिसचे कॅरेक्टरिस्टिक्स, हिस्ट्रीमध्ये हिमॅप्टायसिसमध्ये ॲब्सेन्स ऑफ नॉशिया आणि वॉमिटिंग, उलटी आणि नॉशिया नसतो हिमॅप्टायसिसचे जेव्हा त्यांचा आपला हिस्ट्री विचारली जाते. आणि हिमॅटोमॅसिसचे डायग्नोसिस करण्यासाठी प्रेझेन्स ऑफ नॉशिया आणि वॉमिटिंग, त्यामध्ये उलटी आणि नॉशिया प्रेझेन्स असतं. त्यानंतर लॅबोरेटरी, काही लॅबोरेटरी इन्व्हेस्टिगेशन केले जातात. हिमॉप्टायसिसमध्ये अल्कलाईन pH हा अल्कलाईन असतो, आणि त्यामध्ये हिमॅटोमॅसिसमध्ये ॲसिडिक pH असतो. त्यानंतर हिमॉप्टायसिसमध्ये मिक्स विथ मायक्रोफेजेस अँड न्यूट्रोफिल्स असतात, आणि हिमॅटोमॅसिसमध्ये मिक्स विथ फूड पार्टिकल्स, अन्नाचे काही पार्टिकल्स असतात. त्यानंतर सिम्पटम, हिमॉप्टायसिसचे सिम्पटम्स कफ, डिप्सनिया आणि चेस्ट पेन असतो, खोकला असतो, थोडं श्वास घ्यायला त्रास होतो, आणि छातीत दुखत असतं. आणि हिमॅटोमॅसिसमध्ये नॉशिया, वॉमिटिंग आणि टेरी स्टूल्स असतं. त्यानंतर ॲनिमिया, म्हणजे रक्ताचे प्रमाण कमी असते, हिमोग्लोबिन लेस दॅन नॉर्मलला ॲनिमिया म्हणतात. तर हिमॉप्टायसिसमध्ये क्वचित असतं ॲनिमिया, आणि हिमॅटोमॅसिसमध्ये फ्रिक्वेंट असतो.
त्यानंतर ट्रीटमेंट ऑफ हिमॉप्टायसिस डिपेंडिंग ऑन दी हिमॉप्टायसिस डिपेंडिंग ऑन द कॉज. जसं कारण असेल त्यावर अवलंबून आहे. आणि इट मे इन्क्लूड अँटीबायोटिक्स, आणि त्यासाठी अँटीबायोटिक्स फॉर एक्झाम्पल ट्युबरक्युलोसिस असेल तर AKT स्टार्ट्स केली जाते. स्टिरॉइड्स अँड ब्लड व्हेसल एम्बोलायझेशन केलं जातं. आणि इथे हिमॅटोमॅसिसमध्ये ट्रीटमेंटसाठी इन्फेक्शन, स्क्लेरोथेरपी ट्रीटमेंट आणि एंडोस्कोपिक बँड लायगेशन केलं जातं. तर हे आपण डिफरन्स बिटवीन द हिमॉप्टायसिस अँड हिमॅटोमॅसिस समजून झालेला आहे. त्यानंतर आपण दुसरा डिफरन्स पाहू, डिफरन्स बिटवीन गॅस्ट्रिक लवाज आणि गॅस्ट्रिक गवाज. तर गॅस्ट्रिक लवाज म्हणजे काय, त्याचं डेफिनेशन, इंडिकेशन, पर्पजेस आणि ॲडव्हान्टेजेस हे आपण शॉर्टमध्ये पाहू. तर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द गॅस्ट्रिक लवाजमध्ये डेफिनेशन ऑफ द गॅस्ट्रिक लवाज, इट इज अ कॉमनली कॉल्ड stomach wash or irrigation also it's called, or gastric suction. It is the process of cleaning out of the content of the stomach. आपलं जे काही जठर आहे ते पूर्ण काय केलं जातं, क्लीन केलं जातं, धुतलं जातं. त्याला काय म्हटलं जातं, गॅस्ट्रिक लवाज. आणि गॅस्ट्रिक गवाज इट इज द इंट्रोडक्शन ऑफ नरिशमेंट इन टू द स्टमक बाय मीन्स ऑफ टू पास थ्रू द नोज ऑर माउथ. म्हणजे आपल्या पोटामध्ये जठरामध्ये नरिशमेंट दिलं जातं, काही फूड त्याच्यामध्ये दिलं जातं. ते पण कसं, नाकामध्ये किंवा तोंडामध्ये एक राईस ट्यूब पास केली जाते आणि त्या थ्रू फ्लूइड दिलं जातं. तर गॅस्ट्रिक लवाजचे पर्पजेस इज फॉर अर्जंट रिमूव्हल ऑफ इंजेस्टेड सबस्टन्स टू डिक्रीज सिस्टमॅटिक ॲब्झॉर्प्शन. गॅस्ट्रिक लवाज म्हणजे जे काही आहे स्टमकमध्ये ते बाहेर काढणं, म्हणजे जे अर्जंट काही त्याच्यामध्ये टॉक्सिक मटेरियल्स असेल ते बाहेर काढण्यासाठी. या टू इलिमिनेट पॉयझन फ्रॉम द स्टमकमध्ये काय पॉयझन इन केस पेशंट फूड पॉयझनिंग वगैरे घेऊन आला असेल, केरोसिन वगैरे पॉयझन सुसाईड करण्यासाठी घेतात किंवा बाय मिस्टेकली घेतात, ते सर्व बाहेर काढण्यासाठी गॅस्ट्रिक लवाज दिला जातो. तिथे तो डायग्नोज गॅस्ट्रिक हॅमरेज अँड टू अरेस्ट हॅमरेज. आणि कशामुळे त्या पेशंटला डायग्नोज करण्यासाठी गॅस्ट्रिक ब्लीड का होत आहे त्यासाठी गॅस्ट्रिक लवाजचे पर्पजेस. त्यानंतर गॅस्ट्रिक गवाज. सो गॅस्ट्रिक गवाज पर्पज इज टू प्रोव्हाइड नरिशमेंट विथ फूड अँड ऑर मेडिकेशन. पेशंटला फूड देण्यासाठी किंवा मेडिकेशन देण्यासाठी गॅस्ट्रिक गवाज केलं जातं. आता इंडिकेशन ऑफ द गॅस्ट्रिक लवाज. सो फर्स्ट इट इज इंडिकेटेड इन सर्टन सिच्युएशन वेअर इमेसिस इज कॉन्ट्राइंडिकेटेड. म्हणजे पेशंट स्वतःहून उलटी करू शकत नाही, या उलटी करायला ते पॉसिबल नाही, अशा कंडिशनमध्ये काय केलं जातं, गॅस्ट्रिक लवाज दिला जातो. आणि गॅस्ट्रिक गवाजचे इंडिकेशन इज टू फीड द पर्सन ऑर चिल्ड्रन हु आर अनेबल टू टेक फीड ओरली. पर्सन या छोटा बच्चू आहे जो तोंडाने घेऊ शकत नाही फूड. फॉर एक्झाम्पल जर क्लेप पॅलेट असेल, क्लेप लिप असेल तर त्याला नाही आपण तोंडाने देऊ शकत. या हु आर अंडरगोईंग ओरल सर्जरी. जर पर्सन जर तोंडाची सर्जरी असेल या फ्रॅक्चर ऑफ जॉ असेल, या पेशंट जर अनकॉन्शियस असेल, सेमी कॉन्शियस असेल, तर अशा पेशंटला आपण काय करतो, थ्रू राईस ट्यूब फिडिंग देतो. या कंडिशन व्हेन द पेशंट इज अनेबल टू रिटेन द फूड. काही असे आहे सायकोलॉजिकल डिसऑर्डर, जसे इटिंग डिसऑर्डर म्हटलं जातं याला, ॲनोरेक्सिया नर्वस आहे, बुलिमिया नर्वस आहे. पेशंट स्लिम होण्यासाठी, बारीक होण्यासाठी तो सर्व काय करतो, जे खाल्लेलं आहे जे अन्न ते बाहेर टाकलं जातं. अशा कंडिशनमध्ये या खातच नाही, फास्टिंग राहत असतो, तर त्या कंडिशनमध्ये गॅस्ट्रिक लवाजतर्फे फीड दिलं जातं गवाज. त्यानंतर याचे ॲडव्हान्टेजेस. गॅस्ट्रिक लवाज इज युजफुल फॉर कलेक्टिंग स्पेसिमेन फ्रॉम पेशंट्स हु आर अनेबल to produce sputum for other means, especially infants and children below 12 years suspected of having tuberculosis.
काही मुलं आहेत या काही पेशंट आहेत हे स्वतःहून काय करू शकत नाही, थुंकी काढू शकत नाही. तर त्या ह्याला या स्पेसिमेन पाठवण्यासाठी अशा कंडिशनमध्ये गॅस्ट्रिक लवाज हेल्पफुल. आणि गॅस्ट्रिक गवाचे ॲडव्हान्टेजेस, ऑल टाईप ऑफ न्यूट्रियन्स इन्क्लुडिंग टेस्टफुल फूड्स अँड मेडिकेशन कॅन बी गिवन इन ॲडव्होकेट अमाउंट विदाउट एनी डेंजर. फीडिंग कॅन बी कंटिन्यू फॉर अ वीक. आणि गॅस्ट्रिक गवाज जे आहे ज्या पर्सनला या व्यक्तीला जे काही अन्न फूड्स आवडत नाही असेही आपण देऊ शकतो, काही मेडिकेशनही, आणि ॲडव्होकेट अमाऊंटमध्ये विदाऊट, आणि त्याला काही खतरा नाही आहे. फीडिंग कॅन बी कंटिन्यू फॉर 1 आठवडा कंटिन्यू आपण देऊ शकतो. आणि गॅस्ट्रिक लवाज आणि गॅस्ट्रिक गवाज हे स्किलफुल पर्सन्स या तो पर्सन्स मेडिकली असेल तरच ते करू शकतात. थर्ड आहे मेडिकल असेप्सिस अँड सर्जिकल. डिफरन्स बिटवीन मेडिकल असेप्सिस अँड सर्जिकल असेप्सिस. So it is first is a characteristics meaning. Medical asepsis means clean technique. त्यानंतर सर्जिकल asepsis sterile technique. Definition of medical asepsis, it is a practices that kill some microorganism to prevent them from spreading. म्हणजे काही मायक्रो ऑर्गॅनिझम हे जे मेडिकल असेप्सिस केलं जातं अशी एक प्रॅक्टिस आहे की काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, जंतू आहेत, ते एक दुसऱ्यापासून पसरत नाही. आणि स्टराईल टेक्निक्स मीन्स दॅट प्रॅक्टिसेस दॅट कम्प्लिटली क्लीन अँड एलिमिनेट मायक्रो ऑर्गॅनिझम. म्हणजे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, मग पॅथोजेनिक असेल, नॉन पॅथोजेनिक, सर्वचे सर्व मायक्रो ऑर्गॅनिझम काय होतात, मरतात. आणि त्याचे अंडीही काय होतात, नष्ट होतात. त्याला काय म्हटलं जातं, स्टराईल टेक्निक. देन एम्पॅसिस. मेडिकल असेप्सिसचे एम्पॅसिस आहे फ्रीडम फ्रॉम मोस्ट पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम. म्हणजे काही जे पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम आहेत हे काय होतात, नष्ट होतात. आणि सर्जिकल असेप्सिसमध्ये पॅथोजेनिक ॲज वेल एज नॉन पॅथोजेनिक सर्व मायक्रो ऑर्गॅनिझम कॅन बी डिस्ट्रॉयड. देन पर्पज ऑफ मेडिकल असेप्सिस इज रिड्यूस ट्रान्समिशन ऑफ पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम फ्रॉम वन पेशंट टू अनदर. मेडिकल असेप्सिसचे कारणे कशामुळे, जर एकापासून दुसऱ्या ठिकाणी हे ऑर्गॅनिझम कमी होतात, जाऊ शकत नाही या कमी होतात. प्रिव्हेंट इंट्रोडक्शन ऑफ एनी ऑर्गॅनिझम इनटू एन ओपन वुंड ऑर स्टराईल बॉडी कॅव्हिटी. आणि इथे सर्जिकल असेप्सिसमुळे हे जे ऑर्गॅनिझम आहे, जी ओपन जखम असेल, खुली जखम असेल, या काही आपल्या शरीरामध्ये बॉडी कॅव्हिटीमध्ये जखम असेल, तिथे ते ऑर्गॅनिझम तिथले काय होतात, कमी होतात. बिकॉज ऑफ स्टराईल असेप्सिस टेक्निक वी आर द फॉलोड. एक्झाम्पल आर द मेडिकल असेप्सिस इज अ क्लीन टेक्निक. यू यूज hair combing and mouth wash etc. Certain nursing procedure are there and we are using for the medical asepsis like hair combing, mouth wash. That time clean technique can be used. And in sterile surgical asepsis, sterile technique is used, giving injection and doing the surgical dressing. काही प्रोसिजर आहेत नर्सिंग प्रोसिजर, जसे इंजेक्शन देते वेळी या सर्जिकल ड्रेसिंग, बेडसो ड्रेसिंग करते वेळी आपण काय करतो, स्टराईल टेक्निकनेच केलं जातं. त्याच्यानंतर प्रोसिजर, मेडिकल प्रोसिजर इज इन्क्लूड्स हँड वॉशिंग, हात धुणे, यूजिंग ग्लव्ज, विअरिंग फेस मास्क, क्लिनिंग अँड स्टरलायझेशन ऑफ सरफेसेस अँड चेंजिंग ऑफ बेड लिनन्स. पण बेड मेकिंग करते वेळी या खालील लादी वगैरे, फ्लोर, भिंती वगैरे क्लीन करते वेळी काय करतो आपण, डिसइन्फेक्टंट वापरतो. दॅट इज अ मेडिकल असेप्सिसच्या वेळेला. आणि इथे सर्जिकल असेप्सिसमध्ये हँड वॉशिंग, सर्जिकल स्क्रब्स. हँड वॉशिंगच्या वेळेला पण काय आपण सर्जिकल स्क्रब्सने वापरतो. विअरिंग ग्लव्ज, फेस मास्क इन सर्जिकल कॅप्स, इवन स्टरलायझेशन ऑफ ऑल सर्फेसेस अँड युजिंग सिंगल यूज इक्विपमेंट पॅक्स. सिंगल यूज इक्विपमेंट पॅक्स वापरून आपण काय करतो, प्रोसिजर करतो. इन्व्हेसिव्ह प्रोसिजर इन मेडिकल असेप्सिस डज नॉट कंटेन कन्सर्न इन्व्हेसिव्ह प्रोसिजर. इन्व्हेसिव्ह प्रोसिजर मेडिकल असेप्सिसमध्ये काही गरज नाही आहे, पण इथे डज कन्सर्न इन्व्हेसिव्ह प्रोसिजर सच ॲज सर्जरीसाठी
इन्व्हेसिव्ह प्रोसिजरची गरज असते, सच एज सर्जरी अँड प्लेसमेंट ऑफ सेंट्रल लाईन कॅथेटर. सेंट्रल लाईन कॅथेटर घालण्यासाठी पण इन्व्हेसिव्ह सर्जिकल असेप्सिसमध्ये इन्व्हेसिव्ह प्रोसिजर्सची गरज असते. टाईम फॉर हँड वॉशिंग. या मेडिकल असेप्सिससाठी आपल्याला काही प्रोसिजर करण्यासाठी ओनली 20 seconds कॅन बी निडेड ॲटलिस्ट. अँड हिअर इट इज अ सर्जिकल असेप्सिस 3 minutes आर निडेड फॉर द हँड वॉशिंग. Advantages of medical asepsis: prevent infection during a stay in a medical facility, and surgical asepsis prevent infection during surgical and other invasive procedures. Then disadvantages of the medical asepsis is cost time to frequently clean and sanitize. यामध्ये frequently clean and sanitize करण्यासाठीच काय होतो, वेळ जातो. आणि हिअर इट इज सर्जिकल असेप्सिस कॉस्ट टाईम अँड मनी बिकॉज ओपन इक्विपमेंट सिंगल यूज. इथे फक्त वेळच लागत नाही तर पैसेही मनीही लागतात, कारण वारंवार एक सिंगल यूज आपण एकदा यूज केले इक्विपमेंट तर नेक्स्ट टाईप ते इक्विपमेंट आपण वापरत नाही. तर दीज आर द 3 difference we explain which can be comes in the first year fundamental of nursing exam. So certain defines are there. They will ask 6 or 7 definition, and we have to write only 5. And for one define, marks will be the single. So for 5 definition, 5 marks can be applicable. So we'll see what are they. Crisis. Crisis is any event or period that will lead or may lead to an unstable and dangerous situation affecting an individual, group, or all of society. Crises are negative changes in the human or environmental affairs, especially when they occur abruptly with little or no warning. क्रायसिस जे पण येतात ते आपल्याला काय येतात, डेंजर्स, अनस्टेबल सिच्युएशन होऊन जातं त्यामध्ये आपल्याला, आणि ती सिच्युएशन काय असते ना, धोकादायक असते. आणि मग त्या धोकादायकमुळे फक्त कधी पर्सन सफर होतात तर कधी नॉट ओनली ग्रुप, इंडिव्हिज्युअल, इट कॅन बी इंडिव्हिज्युअल, इट कॅन बी ग्रुप, और इट कॅन बी ऑल ऑफ सोसायटी पण होऊ शकतं. मग ते नॅचरल डिझास्टर असेल किंवा ह्युमन मेड डिझास्टर असेल. देन सेकंड विथ द पेडिक्युलोसिस. पेडिक्युलोसिस म्हणजेच मराठीमध्ये त्याला उवा म्हणतात. The pediculosis is an infestation of the hairy parts of the body or clothing with the eggs, larvae or adults of lice. The crawling stages of this insect feed on human blood, which can result in severe itching. Pediculosis म्हणजे उवा, म्हणजे आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या केसांमध्ये किंवा आपल्या ह्याच्या कपड्यांमधून काही उवांची लागण होते. आणि त्याला जेव्हा ते लार्वे असतात किंवा त्याला काय म्हणतात एग्स, त्याला काय म्हणतात लिखा, आणि ते लिखा एका पर्सनपासून दुसऱ्या पर्सनला ट्रान्सफर होत असतात हे. आणि त्यामुळे जेव्हा आणि ते काय करतात, आपल्या शरीरामधला ब्लड सक करून घेतात, आणि त्या सक केल्यामुळे आपल्याला खाज उठते. सो नेक्स्ट इज अ डायरिया. डायरिया म्हणजे हगवण. तो डायरिया इज अ लूज वॉटरी स्टूल 3 or more times a day. पर डे जेव्हा 3 वेळा किंवा 4पेक्षा जास्त वेळा जेव्हा वॉटरी पाण्यासारखा जेव्हा संडास होतो त्याला काय म्हटलं जातं, हगवण. डायरिया मे बी ॲक्यूट, पर्सिस्टंट ऑर पर्सिस्टंट. हा कधी कधी तीव्र असतो या कधी कधी जीर्ण असतो. ॲक्यूट डायरिया इज अ कॉमन प्रॉब्लेम दॅट टिपिकली लास्ट 1 or 2 days अँड गोज अवे ऑन इट्स ओन. कधी कधी ॲक्यूट डायरिया आपल्याला 1 ते 2 दिवस असतो आणि नंतर तो ॲटोमॅटिकली कमी होतो. आणि पर्सिस्टंट डायरिया लास्ट लॉंगर दॅन 2 weeks, अँड लेस दॅन 4 weeks. म्हणजे हा जो पर्सिस्टंट डायरिया जास्तीत जास्त 2 आठवडे, कमीत कमी 2 आठवडे आणि जास्तीत जास्त 4 आठवडे राहतो. सो डायरियासाठी आपण ORS, ओरल रिहायड्रेशन सोल्युशन म्हणून आता पॅकेट मिळतं, ते घेऊन आपण 1 लिटर पाण्यामध्ये ते पॉकेट टाकून
पूर्ण दिवस 1 लिटर 2 लिटर आपण पाणी ते पिऊ शकतो. त्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स असतात and which will help to reduce the diarrhea या dehydration. Next is the rehabilitation. So rehabilitation is the process of helping a person who has suffered an illness or injury restore lost skills and so regain maximum self-sufficiency. For example, rehabilitation work after a stroke may help the patient walk and speak clearly again. Rehabilitation म्हणजे फॉर एक्झाम्पल जर पर्सनला स्ट्रोक आलेला असेल, पॅरालाइज झालेला असेल, तर त्या पर्सनला परत त्याला उभं करणं आणि त्याला तो नॉर्मली जसा पहिला काम करत होता स्ट्रोक यायच्या अगोदर, पॅरालाइज व्हायच्या अगोदर, तसं त्याला उभं करणं. त्याला रिहॅबिलिटेशन म्हणतात. देन एनिमा. So it is an injection of fluid into the lower bowel by way of the rectum. तर जे एनिमा आहे म्हणजे त्याला हिंदीमध्ये बस्ती म्हणतात आणि हे बस्ती जवळजवळ अकॉर्डिंग टू द एज ऑफ द पर्सन्स वी गिव्स द इंजेक्शन या फ्लूइड थ्रू द रेक्टम, थ्रू द एनस, according to the age of the person. If it is an adult, more than 1 liter, 1 to 2 liter, we can give the warm water through the anus and clean out the colon. Can refer to the liquid so injected as well as to device for administering such an injection. ह्याला इंजेक्शन देणं, ॲनस थ्रू इंजेक्शन देणंही म्हणतात. क्लीन अप, त्याला क्लीन आउट द कॉन्स्टिपेशन असेल पर्सनला या बिफोर सर्जरी क्लीन आउट कोलनची या ट्रॅक सर्जरी असेल तर क्लीन आउट कोलन करण्यासाठी पण एनिमा दिला जातो. देन नर्सिंग प्रोसेस. फॉर द नर्सिंग डायग्नोसिस, नर्सिंग प्रोसेस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. So it is an organized sequence of problem solving steps used to identify and to manage the health problems of clients. Nursing process, according to nursing process, nursing diagnosis can be performed and it is helpful for problem solving steps used to identify and manage the health problems of clients. Then bed sore. Bed sore ला शय्याव्रण म्हटलं जातं म्हणजे जखम होणे झोपून किंवा एकाच पोझिशनमध्ये प्रेशर पडल्यामुळे. इट इज अ डॅमेज टू एन एरिया ऑफ द स्किन कॉज बाय कॉन्स्टंट प्रेशर ऑन द एरिया फॉर अ लॉंग टाइम. दिस प्रेशर कॅन लेसन ब्लड फ्लो टू द अफेक्टेड एरिया विच मे लीड टू टिश्यू डॅमेज अँड टिश्यू डेथ और नेक्रोसिस ऑल्सो. इट कंटिन्युअस प्रेशर पडल्यामुळे त्या स्किन काय होते, डॅमेज होते. लॉंग टाईम आपण एकाच जाग्यावर कंटिन्युअस झोपल्यामुळे काय होतं, या फ्रिक्शनमुळे या तिथे ओलसर झाल्यामुळे तिथली स्किन काय होते, स्किन या टिश्यू काय होता, डॅमेज होता. तिथला ब्लड सप्लाय तिथे होत नाही आणि मग टिश्यू डॅमेज होतं, या टिश्यू डेथ होतो. त्याला दुसरा वर्ड आहे नेक्रोसिस. अदर डेफिनेशन ऑफ बेड सोर्स ऑल्सो कॉल्ड प्रेशर. बेड सोरला प्रेशर अल्सर म्हटलं जातं या डेक्युबिटस अल्सर. इट इज अ इंजुरी टू स्किन अँड अंडरलाईन टिश्यू रिझल्टिंग फ्रॉम प्रोलॉंग प्रेशर ऑन द स्किन. स्किनवर कंटिन्यूच आपल्या जी स्किन आहे कंटिन्युअस प्रेशर मिळाल्यामुळे काय होतं, आज स्किन आणि त्यामधले टिश्यू काय होतात, डॅमेज होतात कारण त्यांना ब्लड फ्लो कमी पडतो. देन डिसीजला मराठीमध्ये रोग म्हटला जातो. A disease is an abnormal condition that negatively affects the structure or function of all or parts of the organism and that is not due to an immediate external injury. Diseases are often known to be medical conditions that are associated with specific sign and symptom. Disease म्हणजे रोग. जर डिसीज हा असा आहे की ॲबनॉर्मल कंडिशन दॅट अफेक्ट्स द स्ट्रक्चर ऑर फंक्शन ऑफ ऑल ऑर पार्ट्स ऑफ द ऑर्गॅनिझम. आपल्या शरीरामध्ये कुठलाही स्ट्रक्चर असेल या फंक्शन असेल म्हणजे ॲनाटॉमी या फिजिओलॉजी कुठल्याही पार्ट या ऑर्गॅनिझममध्ये ॲबनॉर्मल स्थिती झालेली असेल, या इमिजिएट एक्सटर्नल इंजुरी झाली तर त्याला काय म्हटलं जातं, डिसीज म्हटलं जातं.
किंवा डिस्कम्फर्ट. पर्सन जर डिस्कम्फर्ट असेल तरी पण त्याला काय म्हणू शकतो आपण, पर्सनला काय आहे, डिसीज आहे. डिसीज आर ऑफन नोन टू बी मेडिकल कंडिशन दॅट आर असोसिएटेड विथ स्पेसिफिक साईन अँड सिम्टम. आणि आपल्याला कुठल्याही साईन अँड सिम्टम्सवरून आपण समजू शकतो की तो काय आहे, रोग झालेला आहे. म्हणजे पर्सनला जर ट्युबरक्युलोसिस असेल तर पर्सन मे फील्स हॉटनेस ऑफ द बॉडी, then evening rise the temperature, weight loss will be there. Sometimes patients can't take the food also. म्हणजे पर्सनला ट्युबरक्युलोसिस, पर्सनला संध्याकाळचा ताप येतो, त्याचं वजन कमी होतं, खाण्यापिण्याची इच्छा होत नाही. अशा कधी कधी त्याला हिमोप्टायसिस म्हणजे थुंकीमधून रक्तही पडतं. अशा कंडिशनमध्ये आपण काय म्हणजे ते हे साईन अँड सिम्टम्स दिसून येतात त्याला, तेव्हा आपण समजतो की ह्या पर्सनला काय आहे. इन्व्हेस्टिगेशन वगैरे करून काय करतो, हा पर्सनला ट्युबरक्युलोसिस हा रोग झालेला आहे. त्यानंतर आर्थोपनिया. आर्थोपनिया इज अ शॉर्टनेस ऑफ ब्रेथ और डिफिकल्टी ब्रीथिंग वेन यू आर लाईंग डाऊन. एका जाग्यावर सुपाईन पोझिशनमध्ये जर पेशंट झोपलेला असेल तर पेशंटला काय होतं, त्याला श्वास घ्यायला त्रास होतो. ह्या कंडिशनला काय म्हणतात, ऑर्थोपनिया म्हणतात. मग सज्ज पेशंटला आपण काय करतो, फावलर्स पोझिशन देतो या बस्ती पोझिशन करतो. सो पर्सन कॅन बी टेक द ब्रीथ प्रॉपरली. देन नेक्स्ट इज अ हॅमरेज. हॅमरेजलाच म्हणतं रक्तस्राव होणे, मराठीमध्ये म्हटलं जातं, इंग्लिशमध्ये अदर वर्ड इज अ ब्लिडिंग. इट इज अ लॉस ऑफ ब्लड फ्रॉम डॅमेज ब्लड वेसल. जेव्हा ब्लड वेसल म्हणजे आर्टरी, कॅपिलरीज, व्हेन्स यालाच काय म्हटलं जातं, ब्लड वेसल. जेव्हा तिथे डॅमेज झाला होतो तेव्हा काय होतं, त्याच्यामधून ब्लड लॉस, रक्ताचं प्रमाण त्याचं कमी होतं. आणि हॅमरेज मे बी इंटरनल एक्सटर्नल, युजली इन्व्हॉल्व्स अ लॉट ऑफ ब्लिडिंग इन अ शॉर्ट पिरियड. हे ब्लिडिंग हॅमरेज काय असतं, एकतर आतमध्ये असतो किंवा बाहेर असतो आणि त्याच्यामुळे काय होतं, शॉर्ट पिरियडमध्ये भरपूर ब्लिडिंग होऊन जातं. त्यानंतर मलिना म्हणजे संडास हा कसा होतो, काळपट होतो. इट इज अ पॅसेज ऑफ डार्क टेरी स्टूल containing decomposing blood that is usually an indication of bleeding in the upper part of the digestive tract and especially the esophagus, stomach and duodenum. मध्ये काही प्रॉब्लेम झाल्यामुळे अपर पार्ट ऑफ द डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट अँड स्पेशली द इसोफेगस म्हणजे अन्ननलिका, जठर आणि डिओडिनम यामध्ये काही काही पार्टमध्ये ब्लिडिंग झाल्यामुळे काय होतं, मलिना होतो. त्यालाच काय म्हणतात, मलिना. त्याच्यानंतर टॅकिकार्डिया म्हणजे आपली नाडी जेव्हा नॉर्मलपेक्षा जास्त असते त्याला काय म्हटलं जातं, टॅकिकार्डिया. रॅपिड हार्टबीट दॅट मे बी रेग्युलर ऑर इरेग्युलर बट इट इज आउट ऑफ प्रपोर्शन टू एज अँड लेवल्स ऑफ एक्झर्शन ऑर ॲक्टिव्हिटी. तर त्याला काय म्हटलं जातं, फॉर एक्झाम्पल द ॲडल्ट मोर दॅन 100 जर पर मिनिट बीट्स असेल तर त्याला काय म्हटलं जातं, टॅकिकार्डिया. त्याच्यानंतर इन्सोमेनिया म्हणजे झोप न लागणे, झोप न येणे. इट इज अ डिफाईन्ड बाय द प्रेझेन्स ऑफ एन इंडिव्हिज्युअल्स रिपोर्ट्स ऑफ डिफिकल्टी विथ स्लीप. पेशंट काय करत असतात, कंप्लेंट करत असतात की मला झोप येत नाही, त्याला काय म्हटलं जातं, इन्सोमनिया. त्याच्यानंतर बॉडी मेकॅनिक्स इज अ सिस्टमॅटिक एक्झरसाइज डिझाईन स्पेशली टू डेव्हलप कोऑर्डिनेशन, इंडुरन्स आणि पॉईज. So learn this all and please subscribe my channel, comments. Thank you.